हॅलो. तर आज आहे संकष्टी आणि मी आजचं तुमच्यासोबत माझं इव्हनिंगचं रुटीन शेअर करते. तर इथे माझी तयारी चालू होती डाळ फ्राय बनवायची. मी कुकरला डाळ देखील लावलेली आहे. त्यानंतर इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर माझी इथे डाळ शिजलेली आहे. मी इथे घेतलेली होती तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ, मिक्स डाळ. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो आणि हिरवी मिरची. छान 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ एकसारखी छान आपली शिजते. तर इथे मी फोडणी टाकते आहे. फोडणीला टाकायचं आहे आपल्याला राई, जिरं, हिंग, त्यानंतर कढीपत्ता. छान फोडणी बसली की याच्यामध्ये टाकायचा कांदा आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर ठेचलेला लसूण टाकायचा. इथे बघा छान फोडणी आपली झालेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला. हे थोडंसं भाजायचं, जास्त आपल्याला करपवायचं नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपण शिजवून घेतलेली डाळ, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. तर आपली मस्त अशी डाळ फ्राय रेडी आहे. त्यानंतर संकष्टी आहे त्यामुळे आम्ही आज मोदक बनवलेले होते. तर थोडेसे मोदक शिजवून घेतले कुकरला आणि थोडेसे मोदक इथे फ्राय करून घेतोय. तर बघा इथे आपले मोदक देखील रेडी झालेले आहेत. आणि रात्री 9:15 वाजता चंद्रोदय होता. तर इथे सर्वजण आम्ही आरती करतोय. बघा अन्वी देखील आलेली आहे आरतीसाठी, छान टाळ्या वाजवतीये. तर चला व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.